ठरलं तर मग या मालिकेच्या 18 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता पोलीस कोठडीत अर्जुन महिपतला थेट जाब विचारतो की रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांना मारण्यासाठी तुला कुणी सुपारी दिली होती. महिपत काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन त्याला कडक शब्दांत ताकीद देतो की खरं बोलण्यातच तुझं भलं आहे. अर्जुनचा संयम सुटतो आणि तो महिपतवर ओरडून त्याला सत्य सांगायला भाग पाडतो. दुसरीकडे नागराजने आपली साथ देणाऱ्या साक्षीलाच आता निशाण्यावर धरले आहे. तो तिला एका निर्जन ठिकाणी बोलावतो. घाबरलेली साक्षी तिथे पोहोचते आणि मदतीसाठी ओरडते, पण तिथे कोणीच नसते. अचानक तिच्या भोवती आगीचे एक गोल रिंगण पेटवले जाते. आगीच्या त्या विळख्यात अडकलेली साक्षी मृत्यूच्या भीतीने ओरडू लागते. विशेष म्हणजे नागराज लांबूनच साक्षीच्या या अवस्थेचे व्हिडिओ शूटिंग करत असतो. हाच व्हिडिओ पोलीस कोठडीत एका हवालदारामार्फत महिपतला दाखवला जातो. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून महिपतच्या पायाखालची जमीन सरकते. इथेच हा प्रोमो संपलेला आहे. पुढील भागात आपण पाहणार की मुलीचा जीव वाचवण्यासाठी महिपत आता नागराजचे नाव घेणार का? अर्जुन आणि सायली नागराज विरुद्ध ठोस पुरावा कसा मिळवणार? साक्षी या संकटातून सुखरूप बाहेर पडणार की नागराज तिचा काटा काढणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मालिकेच्या पुढील भागात मिळणार. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.